हाय गाईज, वेलकम टू प्रियाज ब्लॉग. तर आता मी आणि गोट्या माझा भाऊ आम्ही आलोय डिनर करायला. लॅबमध्ये होतो, जस्ट मम्मीला मिल्क वगैरे आणून दिलंय आणि मग आम्ही आता जेवण करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आमची छोटी सिस्टर काय करते. ही चपाती करते आणि तिच्या चपात्या कधीच फुलत नाही. असं एवढं नाजूक चपाती माझ्या आजाने केलते का? चपाती आहे की भारताच्या नकाशा. ज्याला खायची गरज आहे ते खात नाही, ज्याला नाही ते हे एवढं खाती काय जे एवढं खाते की बाप रे. मी म्हणते मिठी बस आता स्टॉप कर, एवढं नको खाऊ. आणि कट्टू काहीच खात नाही. सगळे रागवतात, सगळे भांडतात, काहीही खात नाहीये ही पोरगी. म्हणजे हिला काय सांगू मी, काहीच खात नाही. शब्द नाही म्हणा. बोल ना डिक्शनरी. स्पीचलेस गाय, स्पीचलेस. यू नो स्पीचलेस. यस बोल ग. काय म्हणते, काय बोलू, काय खात जाय. तुम्ही सांगायला कमेंट करून सांगा गाईज. खात जाय. तिला म्हणते घरात काही पडलेलं असते फळ वगैरे. खरंच ही माझ्या मावशीची मुलगी, हा माझ्या मावशीचा मुलगा. हिचं नाव इच्छा, याचं नाव मधू, पण आम्ही याला गोटिया म्हणतो. तुम्ही आणि गोटिया म्हणतो. आणि ही तर माहिती आहे तुम्हाला, नावान नागुण मिठी राठोड. आणि एक आमचा सुंदर आहे का मंदिराचं बाहेर आणि अजून एक आमच्यातला मेंबर, अजून एक दोन म्हणजे खूप आहेत तसे मेंबर आमच्यात. पण सध्याच्या स्थितीला इथं असणारा माणूस म्हणजे आमचा छोटूसा दादू. तो मम्मी सोबत बाहेर गेलाय थोडं. पप्पा मम्मी आणि ते बाहेर गेलेत. हा बोल काय त्याला फिरायची लय सगळे दादूला. गाडी दिसली नाही की गाडीवर बसायचं. इंग्लिश पाठ नसतो, फक्त आईस्क्रीम एवढं पाठ आहे बघा. नहीं गाइज, आज गाइज मैंने उसको बोला कि आज वाटरमेलन बोलो, उसने वाटरमेलन बोला है. नाही, पण तो आईस्क्रीमच बोलतो. त्याला म्हणलं दादू काय करायचं, काय खायचं, काय बोलतो इच्छा. आइसक्रीम एवढंच येते. तू शिकवलंय त्याला, तूच शिकवलंय आईस्क्रीम खायचं. खरं तुम्हीच खातलंय खरंच. सकाळी उठलं की मोबाईल घेऊन बसतो, काय म्हणते डॉगचा डान्स लावा. काय यार ते लवकरच आम्ही तुम्हाला त्याला भेटवतो. वेट अँड वॉच. कारण तुम्हाला पण थोडी ते सस्पेन्स राहिलं पाहिजे ना, की काय कोण आहे, काय कसा दिसतो, काय नाही. तर त्याच्यावर टकला म्हणती का, हे टकलाय हे बघे. कानाच्या खाली हे चालूच राहते मारणे, हे करणे. आता आज आमच्या इथं हे चपाती आहे. बेत कशाच आहे आपल्या इथं झालेला? मुंडी म्हणजे तुम्हाला माहित नाही, तुम्हाला माहिती आहे की नाही, किती जणांना माहिती आहे बकरे की मुंडी. हा पण हा हे कोणाला माहिती आहे. दिस इज बकरी की मुंडी की सब्जी कुछ तो होता है. चपाती या मॅडम करतायत. आणि या मॅडम आमच्या काही नाही खात नाहीत, पीत नाही. आयतं नाही, काम करते ती खूप, पण ती काही खात नाही. आणि ही आयतं बसून नुसतं पोटात टाकते. हिचं पप्पा म्हणतात, माझे पप्पा एक चीज म्हणतात. हिचं नाही का पोट नाहीये, एक मशीन आहे. मशीन म्हणतात. त्याच्यात जातच राहते पण तिला सांग भाऊ पोळी घेऊन जाय. पण ते तिला कमीच पुरते. किती खाल्लं तरी कमीच आहे. काची बात तिला काढू तू हलकटली आता मासा. हा ही आमची भाषा आहे. कळली नसेल तर काही हरकत नाही, पण आम्ही तुम्हाला मी सबटायटल मध्ये टाकून देईल. आता आम्ही 1-2 महिन्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत. कारण सगळ्यांना आता सध्या सुट्ट्या आहेत आणि आमची एक्झाम पण आहे, म्हणून आम्ही आलेलो आहे स्टडीसाठी. आता मी सध्या पुण्यात नाहीये. यू नो, मला माहिती आहे तुम्ही तेच विचारणार आहे मला की कुठं आहे काय नाही. पण हा तर आम्ही सगळे आता एकत्र आहे. तुम्हाला कंटेंट खूप भारी भारी बघायला भेटणार आहे. सरप्राईजवर सरप्राईज आहेत गाईज. प्लीज वेट अँड वॉच. सांगा काय म्हणणं आहे, किती कंटेंट भेटणार आहे नवीन नवीन. नहीं भेटेल. कारण जस्ट होळी झाली, आम्ही होळीला काही केलं नाहीये. होळीचे ब्लॉग तुम्हाला येईल. ब्लॉग तर केलेच नाही, पण व्हिडिओ नक्कीच येईल. तुम्हाला नाही का होळीचे मी टाकेल नेक्स्ट व्लॉग मध्ये. या व्लॉग मध्ये मी टाकते आपल्या इंडियाने जिंकलेली T20 फायनल वर्ल्ड कप जिंकलेली. त्याचं पण थोडे क्लिप्स आम्ही केलेले आहेत. होणार आहे, हा त्यानेच केले. तर मी याच्यात ते कट्टू त्याला अटॅच म्हणून याच्यातच टाकते आणि तुम्ही बघू शकता. आणि व्लॉगिंग होळीची इज माय रोटी फुगांग. हा मी फुगली. गाईज गाईज इज याला फुगली म्हणतात. गाईज फुगली माझ्यासाठी लय झालं.
किती गावठी बोलते ना, जाऊ द्या गाईज. तर मी याच्यात T20 वर्ल्ड कप फायनल जिंकल्यानंतरचं सेलिब्रेशन आमचं दाखवतो. आम्ही 1, 2 आणि मी 3 आम्ही खूप सेलिब्रेट करत होतो, धिंगाणा मस्ती मजा. आणि कट टू धिस पर्सन गाईज. प्रिया दीदी अलाराम लाव 4चा 5चा 6चा, सांगा हिला काहीतरी. प्रिया दीदी अलाराम लाव 4चा 5. सगळे एन्जॉय मध्ये की ये जिंकलं. झोपीत होती काय, झोपीत. म्हणजे वर्ल्ड कपचं काय बोललं, तुझं मन व्यक्त कर. वर्ल्ड कप जिंकलं, एक्साइटेड होती मी त्या दिवशी, लय मजा आली, लय. घुस मध्ये. हा तू बोल, काय म्हणतो. पहिले इथं घेऊ का. माहितच होतं की आपण जिंकणार आहे म्हणून पप्पाने पेढे आणून ठेवले होते. पेढे नाही, आईस्क्रीम आणली होती. गाईज तुम्ही काय अशुभ बोललं का शिवी दिली गाईज, हे माझं फुगलं. म्हणजे तिला ते थोडस वाफ लागलीये पोळीची, म्हणून तसं झालं रिॲक्शन. आता बोल तुझं. कारण की इंडियन बॅक टू बॅक फायनल मध्ये विश्वकप जिंकलेला आहे आणि पहिल्यांदाच कॅप्टनशिप मध्ये सूर्याने किती भारी वा यार, सूर्याची पहिली कॅप्टन्सी होती. आणि सगळ्यात बेस्ट ऑल इंडियन टीम मधले प्लेयर ना भारी, बेस्ट ऑफ लय भारी आपलं. म्हणजे ही अशी टीम आहे ना गोट्या, की कुठेही जाऊ दे ही जिंकूनच येणार. हारू शकते एखादा मॅच हार नाहीच, कॉमन ते होतच. कधी कधी हारावं पण लागतं, एक स्टेप मागे आल्यावरच आपण छलांग मारणार. पण या टीम ना मागील आपण 2 वर्षाखाली 2-3 वर्षाखाली 2023-19 नोव्हेंबर त्या दिवशी जे घडलं होतं ना गाईज, या बारीच ते सगळं भरून काढलेलं आहे. म्हणजे त्या दिवशी लिटरली मी सांगते, आम्ही सगळे म्हणजे रोहित शर्माला बघून आमच्या डोळ्यात पाणी आलं. एवढा बेकार दिवस. आणि ते स्टेडियम आम्हाला वाटत होतं पनोती आहे गाईज. अहमदाबादचा पनोती होता, पण यावेळेस पण आम्ही असं सगळं नव्हतं की फायनल मध्ये जाऊन हारू शकतो. कारण की 11 मॅच बॅक टू बॅक कसं जिंकणं नाही गाईज. आम्हाला वाटलं एवढे मॅच जिंकू शकतात तर लास्ट तर जिंकणारच तेच. त्याच्यानंतर अनुभवी प्लेयर रोहित शर्मा, विराट कोहली, KL राहुल, विराट कोहली नक्कीच लढलाय. पण माहितीये आम्हाला जे म्हणायचे ते तुम्हालाही म्हणायचं, की तुमचं तेच मत आहे. 2000 जाऊ दे, आपण 2023 बद्दल जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. पण आता आपलं सेलिब्रेट करण्याचा टाइम आहे. तर सांग आता T20 वर्ल्ड कप फायनलचं तुला माहितीये, तुला काय वाटतं, दुबेची बॅटिंग इम्पॅक्टफुल होती की नव्हती त्या दिवशी, किती महत्वाची होती. कारण की लास्टच्या 5 ते 6 बॉल मध्ये 20-24 रन घेणं नॉट 24 रन्स. यस, आणि मी बोलले होते ना 24 रन काढणार. ते 20 रन पुढच्या टीमला किती घातक आहे त्याला करू शकते. कारण 250 रनाचं टार्गेट इज नॉट इम्पॉसिबल टू 20 ओव्हर्स. यस यस यस. आणि किती काय केलं ना, क्रिकेटमध्ये एक रन महत्वाचा असतोच, खरंच असतो. क्रिकेट जोपर्यंत लास्टचा ओव्हरचा लास्टचा बॉल होस तो क्रिकेटचं सांगता येत नाही काय, असा खेळ आहे तो. त्यांना माहितच आहे चांगलं पण आहे. पण मी सांगते तर लय मोठा फॅन आहे क्रिकेटचा, एवढा भारी खेळतो, हे समोर कोणी फिकट आहे. आणि आम्ही याला क्रिकेटर बनवणार होतो, पण यू नो मिडल क्लास, हॅशटॅग मिडल क्लास काय होत असते. करिअरचं होते. माझा ब्रदर छोटा ब्रदर झाला तर होईल. घडी काऊन वाचवा. नाही गाईज, आपल्याला मोठ्यांचं पण ऐकावं लागते, परिस्थिती पण बघावं लागते. तर आपल्याला त्याच्यामुळे आम्हीच नाही, त्याचं पण एक होतं की जाऊ द्या. पण गाईस आमच्या घरातून आमची इच्छा आहे की एक तरी जाऊ क्रिकेट, आणि ते होणार. काय म्हणते इच्छा होऊ शकते, होणार ना, होणार. तुझं काय मत आहे T20 वर्ल्ड कप फायनलचं? तू बुमरावर मत मांड. मला वाटते तू बुमरा बद्दल काहीतरी बोल. गाईस याचं अनुभवी प्लेयर नाही ते, कारण की सेमी फायनलला ते दिदीने हे दोघं बघून क्रिकेटमध्ये काय काय असं ते तेव्हा त्याला कळालं. मग त्याने एकच धरलं, बुमरा व्हॉट इज बुमरा. म्हणजे 1% म्हणजे इच्छा आणि मिठीला थांब ना, इंटरेस्टेड इन क्रिकेट. हा, दोघीला इंटरेस्ट नव्हता. इच्छा आणि मिठीने लाईफ मध्ये फर्स्ट टाइम क्रिकेट ही चीजच तुम्ही फर्स्ट टाइम बघितले लाईफ मध्ये, की क्रिकेट काय असतं बाबा, यांनी फर्स्ट टाइम बघितलं. समजत म्हणजे त्यांना एवढं पण माहित नव्हतं गाईज की एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात किंवा तो कितीदा टाकल्या जातात. ते माझ्या डोक्यात बसत होता. मला माहित आहे बॉल किती असतात. पण तुम्हाला
का त्यांनी सेमी फायनल बघितली होती माझ्यासोबत आणि सेमी फायनल तुम्हाला माहिती कसली कट टू कट झाली, फक्त 7 रनांनी जिंकलो होतो. एवढे रन्स काढून गोट्या आपण 253 रन्स काढून पण आपण फक्त 7 रनांनी जिंकलो, म्हणून ती अशी कट टू कट झाली ती. म्हणून मी हिला दाखवली तिला दाखवली. त्या दिवशी त्याला एवढा इंटरेस्ट आला, प्लेयर समजून घेतले कोण आहे काय. आणि नंतर सेमी फायनलची मॅच टर्निंग पॉइंट कॅच ऑफ द अक्षर पटेल. बापू बोलते जसं इंग्लंड आलं, जसं आपले महात्मा गांधी त्यांनी पळून काढलं, तसंच इंग्लंड आला सेमी फायनल मधून आमचे बापू अक्षर पटेल यांनी पळून काढलं. काय कॅच होते यार ते, भले त्या शिवम दुबेने कॅच धरले असं, पण कॅच त्याने आपल्या अक्षर पटेल यांनाच धरलेले. आणि वा बॉलिंग म्हणल्याच्या नंतर तर हार्दिक पांड्या आणि बुमरा यांनी सेमी फायनलला जे बॉलिंग केली, मान्य आहे वरुणचा दिवस खराब होता त्या दिवशी, अरे, असू शकते, पण फायनल मध्ये कमबॅक केला ना भावाने केला. आणि बुमरा बद्दल तू बोलणार होती, बोल. मला एक प्लेअर बद्दल बोलायचं गाईज, मी खूप उत्सुक आहे त्या प्लेअर बद्दल बोलायला. तुम्हाला हिंट देते. आज हे सगळी सुनला जाऊ द्या, आपण बुमरा बद्दल बोलू. कोणता प्लेअर असू शकते, लवकर लवकर कमेंट करून सांगा. यू नो मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचं. #4 बोला. बोल ग, बुमरा बद्दल काय वाटतं तुला, की त्याची बॉलिंग इंडियासाठी किती महत्वाची आहे आजच्या काळात, किंवा T20 वर्ल्ड कप मध्येच नाही, ODI मध्ये जाऊ दे, चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये, IPL मध्ये, MI मध्ये आहे ते मी तुला सांगितलंय त्याच्याबद्दल. तर तुला काय वाटतं, तू जेवढं 2 मॅच बघितल्यास त्याच्या याच्यावर तुझं मत काय बुमरा बद्दल? तुम्ही म्हणता ना की ते वर्ल्ड बेस्ट बॉलर आहे, तर मग ते असणं गरजेचं आहेच ना. तू बघून काय वाटलं तुला, की तो म्हणजे त्याची बॉलिंग तुला दुसऱ्या बॉलरपेक्षा वेगळी वाटली की कसं वाटलं? खूप वेगळी. काय बोल लागली तू? बॉलिंग नाही छान करते आधी, पण Guys, थोडं तसं काही सुरू होते म्हणजे सगळे बॉलर चांगलेच आहेत. बॉलर बेस्ट आहे, पण बुमरा असा बॉलर आहे की त्याला सिच्युएशन करते यार, या टायमिंग मध्ये कशी बॉलिंग टाकावं, कसं काय करावं. पण एवढं आहे ते आला की विकेट काढून देते, इंडियाला कोणत्याही सिच्युएशन मधून बाहेर काढून देण्याचं काम करते ते. त्याचं कार्य निघून झालं. म्हणजे आम्हाला एवढंच म्हणायचं, वी बिलीव्ह इन बुमरा. कारण तो आपल्या इंडियन लोकांची एक मेंटॅलिटी आता त्यांनी आपल्याला सवय बनवली आहे गाईज, की एक क्रिटिकल मुवमेंट आला, एवढ्या बॉलमध्ये एवढे रन अपोजिट टीमला पाहिजे, आपल्याला इथे विकेट हवी असेल तर आपण बुमरालाच पाठवणार, कारण तोच आपल्याला विकेट देणार, कारण आपल्याला सवय लागली आहे. सवय. पण सगळ्यात महत्वाचं योगदान म्हणजे सूर्यकुमार यादव, कॅप्टनशिप, लाईक दिस कॅप्टनशिप यार. म्हणजे तो त्याच्या गुरुच्या काय पावलावर पाऊल देऊन चालतोय. म्हणजेच कोण? रोहित शर्मा, आमचा फेवरेट आहे गाईज. बोल रे, तुझ्या रोहित शर्मावर काय म्हणतो तो? ICCचा ब्रँड इम्बॅसिडर झाला. आणि त्या दिवशी तो वर्ल्ड कपची म्हणजे T20 वर्ल्ड कपची फायनलची जी ट्रॉफी होती ती दोघा लेजंडनी पकडून आणली होती. काय बोलतो, धोनी आणि रोहितला खूप मिस केलं ना आपण, आणि कोहलीला पण. गाईस, कोहलीला नाही विसरू शकत आम्ही. हिचा फेवरेट आहे काय की मला विराट कोहली. कधी बघितली त्याची मॅच तू? नो, पण पांड्या इज माय बेस्ट. चष्मेश पांड्या खरंच बेस्ट आहे. पांड्यानी पण बॉलिंग खूप छान केली. पण लेजंड इज लेजंड गाईज. मी काय म्हणत होते, जे रोहित शर्मानी सेट केलं 2023ला आपण जे हारलो होतो, जे त्यांनी T20 वर्ल्ड कप 2024चा आलं, त्यांनी जे बॅटिंगचा ग्राफच चेंज केला. पहिले आपण कसं ओपनर्स आहेत बाबा, खेळायचे असं नाही, ते हिट करायचे नाही, मारायचे, पण त्यांनी एक सिक्वेन्सच चेंज केलाय. तो म्हणायचा मला बघा मी कसं मारतो, मग तुम्ही मारा. म्हणजे त्याचं एक होतं ना की मी येणार डायरेक्ट देताना, म्हणजे पॉवर प्लेमध्येच ते 100च्या वर रन करायची त्याची मेंटॅलिटी होती. ती मेंटॅलिटी घेऊन तो चाललाय, आणि टीमनी म्हणजे सूर्यानी तेच ठेवलंय पुढं की कसं आपण पॉवर प्लेमध्ये इंडियाला जास्तीत जास्त रन देऊ शकतो. त्यांनी एक प्लेइंगची हॅबिटच चेंज केली 2023 पासून, असं म्हणू शकतो ना आपण. तुमचं मत सांगा गाईज. म्हणजे मला तेवढं नॉलेज नसू शकते, कारण मी बघतेच 2018 पासून. कोणी लहानपणापासून बघता, म्हणजे मी तेव्हा होते 7-6, तेव्हापासूनच बघते मी, जास्त लहानपणापासून नाही बघत. मला नॉलेज कमी असू शकते. तुमचंही मत सांगा, कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही आम्हाला. या, आणि तुमचं काय मत आहे या, मला कोणाबद्दल बोलायचं होतं. आज हे सगळी एक पकड रे, मला डान्स करू दे एक छान.
आज है सगाई सुन लड़की के भाई जरा नाच के हमको दिखा कुड़ी की तरह ना शर्मा कुड़ी की तरह ना शर्मा गाइस तुम मेरी गन मार गाईज याचा अभ्यास आहे सीएचा पेपर आलेला आहे याचाही सीएटीचा आलेला आहे आणि इथे नाचत बसताय पप्पाला ताण आलाय गाई नाही गाईस तसं काही नाही आम्ही आता डिनर साठी आलो तर गाईज माझी पोळी जळाली गाईज. तर या पोळीची पोळी थोडीशी हळूहळू होते म्हणून आम्ही चालू केलं हे बस एवढंच विषय. हा अभिषेक शर्मा गाईस मी बोलते त्याच्याबद्दल. मला अभिषेक शर्मा बद्दल एवढंच म्हणायचंय. तुम्हाला माहितीये T20 वर्ल्ड कप म्हणला तर मला पहिले रोहित आणि विराट आठवायचे कारण विराट इज बेस्ट फॉर T20 आणि हे तर आहेच रोहित तर त्याचा विषयच नाही पण ते दोघं रिटायर झाल्यावर मग कोण त्यांच्यासारखा प्लेअर बाकीचे पण आहेत असं नाही मी त्यांना काही म्हणते पण गिल आणि अभिषेक जे खेळतात ना ब्रो बस. पण या टुर्नामेंटला अभिषेकचा फॉर्म माहिती तुम्हालाही माहिती मलाही माहिती खूप लो गेला म्हणजे त्यांनी अख्खा टुर्नामेंट त्याचा 10 बॉल 8 बॉलवर तो आउट व्हायचा हो ना रे 8 ते 10 बॉलवर तो आउट व्हायचा. पण मी फायनल झाल्या इच्छाला बोलले होते विचारा तिला की फायनल मध्ये तो 50 झाडणार ब्रो झाडणार आणि फायनल मध्ये त्याचा कमबॅक आलाय म्हणजे त्याच्या 18 बॉल मध्ये 50 झालते 21 बॉल मध्ये 53 काहीतरी केले त्याने. मला खूप चांगलं वाटलं की इंडियाला गरज असताना तो इंडियासाठी खेळला आणि त्याची 50 खूप महत्वाची होती आपल्याला जिंकण्यासाठी. आपण 93 का 97 रन जिंकलो मान्य पण आपल्याला थोडी माहिती होती तेवढे बेकार बॅटिंग करणार. पण पहिले आपली बॅटिंग झाली ना आपली बॉलिंग भारी होती म्हणून आलं जागा. पण आपल्यासाठी अभिषेक शर्माची 50 खूप महत्वाची होती. अभिषेक शर्माचीच नाही संजू सॅमसन ईशान किशन आणि अभिषेक शर्मा या तिघांनी टॉप 3 प्लेयर्सने 50s करून गेले. बाकीचे पण खूप छान खेळले. दुबे चांगला खेळला. पांड्याचा दिवस नसेल त्या दिवशी तिलकचा होता पण प्रेशर मध्ये होऊन जाते. याचाही दिवस नव्हता त्या दिवशी. सूर्य हा हे पहिलाच बॉल मध्ये यार आउट झाला होतं तसं कधी कधी माहितीये काही नाही होतं क्रिकेट येते काही काय होऊ शकतं. पण अभिषेक शर्माची इंडिया इज बेस्ट काय म्हणतात मस्ती करायची इंडियन टीम कडून शिकाव. तुम्हाला माहिती एवढी चूल होती त्यांच्या 19व्या ओव्हर मध्ये माहित झालं की आपण जिंकणार. तर आपल्या स्काय भाऊनी काय केलं स्काय भाऊनी अभिषेक शर्माला दिली बॉल. मला माहित होतं की आपली इंडिया आता अभिषेक शर्मा नंतर ईशान किशनलाच देणार होते. 20वी ओव्हर ईशान किशनच्याच नावावर होती पण त्या ओव्हर मध्ये लास्टच्या बॉलला शर्मानी घेतली विकेट. आणि तुम्हाला माहितीये शर्माजी का बेटा जड देता मी खूप येण्यासारखी करते. गाईज या पोरीचा आनंद गगनात मावण त्या दिवशी एवढी एन्जॉय एक्साइटेड गाईज की अरे यार भारताने बॅक टू बॅक वर्ल्ड कप जिंकला यार. काऊन नाही आनंदी राहणार बस आता बीटी काहीतरी बोलणार आहे कोणाबद्दल पाजीचं नाव काय हर्षदीप हर्षदीपने एवढं चांगलं बॉल फेकलाय तर इतकंच फेकला डायरन लय मिचेल मजा आली गाई अरे त्या दिवशी मी त्याला गेली, लय मजा आली. तसं नाही ते माझ्या क्रिकेट आहे content चांगला पाहिजे तसं नाही बोलायचं. ते फेकला मी हटकून फेकलं फेकलं नाही. हा ते गरमागरमीमध्ये पिचवर कधी कधी होत राहते. माहिती होतं गाईज ते गेला स्टंपवर फेकायला ते गेला स्टंपच्या मोठ्या थाय पॅडवर लागला काय त्याचं काय नाही चुकी त्याची दोघांची नव्हती. बरं चला आता काय करू खूप क्रिकेटर म्हणजे मला वाटते मी या ब्लॉग मध्ये ते क्लिप टाकू शकत नाही आमचं सेलिब्रेशनचं. पण आता आम्ही थोडं जेवतानाच पण तुम्हाला दाखवतो. तर भेटूया नंतर थोड्या वेळात बाय. तर आता लॅबला जायचंय. माझं सीएचं प्रिपरेशन चालू आहे. तुम्हाला माहिती क्वालिटी खूप कमी येत असेल काही दिसत नसेल पण माझी सीएची प्रिपरेशन सुरू आहे. आणि याची गोटी आहे गाडी चालवण्याला त्याची आहे काय रे त्याची सीएटी आहे माझी सीएची आहे. तर असं आम्ही आता आमच्या लॅबकडे जाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे. तुम्हाला क्वालिटी खूपच कमी दिसत असेल तर इकडे हा आहे आदर्श कॉलेज हिंगोलीचं म्हणजे इकडेच आहे आदर्श कॉलेज. तुम्हाला उद्या सगळे दाखवतो. यस आता ते दिसत नाही. तर चला आता लॅबला जाऊ स्टडी करू मग नंतर रात्री घरी जाऊ. बाय बाय.